घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी चटपटीत चटकदार भरपूर भाज्या वापरून पावसाळा स्पेशल रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज ब्रेड रोल। नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी। पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा। त्याचसोबत लाईक, शेअर, सबस्क्राइब करायचे, बेल आयकॉनला क्लिक करायचे। रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। किती ब्रेड रोल बनवायचे त्या हिशोबाने ब्रेड घ्या। हे ब्रेड हाताच्या साहाय्याने व्यवस्थित बारीक करून घेऊयात। या पद्धतीने व्हायला हवेत। 1 वाटी पिवळे वाटाणे रात्रभरासाठी मी पाण्यात भिजत घातले होते। दुसऱ्या दिवशी पाणी काढून स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतले। त्यानंतर कुकरला लावून 5 ते 6 मंद आचेवरती शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। शिजलेले वाटाणे थंड करून घ्या। त्यातलं सगळं पाणी काढून टाका आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित घोटून घ्या। घोटलेले वाटाणे ब्रेडवरती टाकून घ्यायचे। यानंतर यामध्ये 2 उकडलेले बटाटे टाकूयात। आवडीनुसार हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि लसूण पेस्ट टाकायचे। हे रोल झणझणीत छान लागतात। त्यासाठी मी येथे मिरचीची पेस्ट थोडीशी जास्त प्रमाणामध्ये घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचे। 1 चमचा चाट मसाला टाकलाय। अर्ध्या लिंबाचा रस टाकूयात। येथे आपण 2 गाजर बारीक किसून घेतलेत ते टाकायचे। 1 सिमला मिरची बारीक कट केलेली टाकूयात। बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। हे रोल नाश्त्याच्या वेळेला किंवा मग मधल्या आदल्या वेळेला जेव्हा मुलं शाळेतून येतात त्यावेळी करून ठेवा। वरतून कुरकुरीत होतात आणि आतून भरपूर भाज्या टाकल्यामुळे त्याला पौष्टिकपणाही भरपूर आहे। या पद्धतीने सगळं एकत्र करून घेतलं व त्याचे छोटे छोटे रोल करून घ्यायचे। येथे मी लांबट असे रोल केलेत। तुम्ही टिक्कीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा करू शकता। बर्गरमध्ये टाकण्यासाठी तुम्ही याचे पॅटीस सुद्धा बनवू शकता। सगळे रोल याच पद्धतीने तयार करून घेऊयात। सगळे रोल तयार करून घेतले तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं गरम झाले। तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस बारीक करा आणि हे रोल तेलामध्ये सोडून मंद आचेवरती वरतून कुरकुरीत होईपर्यंत डार्क ब्राऊन रंगावर तळून घ्या। पावसाच्या दिवसामध्ये असे वेगवेगळे पदार्थ आपण घरामध्ये बनवतच असतो। सगळ्यांना आवडतात आणि करायलाही सोपे असतात। या पद्धतीने बनवलेल्या रेसिपी घाईच्या वेळेला खूप कामाला येतात। सुरुवातीचे रोल काढून घेऊयात आणि दुसरे रोल टाकून याच पद्धतीने तळून घेऊयात। काही जणांना तेलकट पदार्थ खायला आवडत नाहीत तर हे रोल शॅलो फ्राय केले तरीही छानच लागतात। याला कुठल्याही चटणीची गरज नसते। नुसते खाल्ले तरी छान लागतात। टोमॅटो सॉस, केचप कशासोबतही खा। अगदीच मस्त अशी रेसिपी आहे। या पद्धतीने आपले मिक्स व्हेज ब्रेड रोल तयार आहेत। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीस त्याबद्दल धन्यवाद। आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून बघा। कशी वाटली, कशी झाली ती मला कमेंट करून सांगा। त्याचसोबत या रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा।